तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या घटस्फोट किंवा वारंवार नातेसंबंध तुटण्याचा इतिहास असेल, म्हणजे हे चक्र असेल, आणि तुम्ही दोघं मिळून या विषयावर मनापासून प्रार्थना करत नाही, तर त्याच प्रकारच्या संघर्षाचा सामना तुमच्या वैवाहिक जीवनातही होऊ शकतो. लग्नापूर्वी अनेक लोक जी सर्वात मोठी चूक करतात ते म्हणजे ते ज्याच्याशी लग्न करणार आहेत त्या व्यक्तीबद्दल देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी प्रार्थनेत पुरेसा वेळ घालत नाहीत. अभ्यासानुसार 30% पेक्षाही कमी ख्रिस्ती लोक जीवनसाथी निवडण्यापूर्वी मनापासून प्रार्थना करतात. प्रार्थनेचं प्रमाण इतकं कमी असल्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण जवळपास 50% आहे आणि ख्रिस्ती लोकांमधील घटस्फोटाचं प्रमाणही अविश्वासूप्रमाणेच आहे याचं आश्चर्य वाटायला नको. पण या व्हिडिओचा मुख्य मुद्दा तो नाही. या व्हिडिओचा उद्देश हा आहे की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी तिच्या पार्श्वभूमीबद्दल प्रार्थनेत देवाचा शोध न घेता लग्न केलं तर त्याचे आध्यात्मिक परिणाम काय होऊ शकतात हे दाखवणं. तुम्ही ज्या व्यक्तीशी किंवा ज्या कुटुंबात लग्न करता ते तुमचं जीवन उभारूही शकतं किंवा मोठ्या प्रमाणात बिघडूही शकतं. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी लग्न करता तेव्हा तुम्ही फक्त त्या व्यक्तीशीच लग्न करत नाही, तर त्या व्यक्तीच्या वंश परंपरेशी आणि कुटुंबाशीही जोडले जातात. तुमचा आणि त्या व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास आणि वंश एकत्र येतो, म्हणजेच तुम्ही त्या कुटुंबाच्या वंशाचा भाग बनता. म्हणून कोणाशीही लग्न करण्यापूर्वी त्या कुटुंबाचा इतिहास, त्यांच्यामध्ये चालत आलेले स्वभाव, पद्धती आणि क्रम यांचा प्रार्थनेत अभ्यास करणं, तसेच त्यांच्या वंश परंपरेत असू शकणाऱ्या आत्मिक समस्याबद्दल देवाकडे प्रार्थना करणं आवश्यक आहे. जर तुम्ही कोणत्याही कुटुंबात विचार न करता लग्न केलं आणि तुम्ही दोघांनीही त्यांच्या पार्श्वभूमीतून आलेल्या आध्यात्मिक समस्यांबद्दल प्रार्थना केली नाही, तर लग्नानंतर तुम्हा दोघांनाही त्याच प्रकारच्या आध्यात्मिक संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. लग्न हे केवळ 2 व्यक्तींचं मिलन नसून एका कराराद्वारे 2 वंश परंपरांचंही एकत्र येणं असतं. हे समजून घ्या. पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाचा पाया सारखा नसतो. काही कुटुंबाचा पाया सुरुवातीपासूनच देवाच्या तत्वांवर उभारलेला असतो. अशा कुटुंबांमध्ये शांतता असते, देवाची भीती असते आणि त्यांची वंश परंपरा ख्रिस्ताच्या भक्कम पायावर उभी असते. अशा कुटुंबात लग्न केल्यास तुमची सुरुवात चांगली होते, कारण शत्रूला त्यांच्यावर सहज पकड मिळालेली नसते. परंतु काही कुटुंबांची पायाभरणी शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमजोर असते. अशा कुटुंबामध्ये शत्रूने त्यांच्या वंश परंपरेवर आणि त्या घरातील सदस्यांच्या जीवनावर आधीच पकड मिळवलेली असू शकते. म्हणूनच तुम्ही एका कुटुंबात गेल्यावर डिवोर्सचा इतिहास पाहू शकता, दुसऱ्या कुटुंबात गेल्यावर आर्थिक अडचणींचा चक्र दिसू शकतं, तर आणखी एखाद्या कुटुंबात सतत भांडणं, मारहाण, व्यसन किंवा वारंवार होणाऱ्या आजारपणाचा इतिहास दिसू शकतो. काही लोकांचा असा विश्वास असतो की अशा गोष्टी त्या कुटुंबात दीर्घकाळ चालत आलेल्या आत्मिक संघर्षाशी संबंधित असू शकतात. जर तुम्ही अशा कुटुंबातील व्यक्तीशी लग्न केलं आणि तुम्ही दोघांनीही देवाकडे प्रार्थना करून आपल्या जीवनातील आणि कुटुंबातील नकारात्मक प्रभावांवर त्याचं मार्गदर्शन व कार्य मागितलं नाही, तर लग्नानंतरही त्या जुन्या समस्या तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकतात. म्हणूनच कधी एखादा यशस्वी बिझनेसमॅन लग्नानंतर अचानक मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जातो, किंवा एखादी स्त्री लग्नानंतर अनेक आत्मिक संघर्षांचा अनुभव घेते. समस्या नेहमीच जोडीदारामध्ये असते असं नाही. अनेकदा ती त्यांच्या जीवनात आधीपासून असलेल्या न सुटलेल्या समस्या, जखमा किंवा संघर्षामध्ये असू शकते, ज्यांचा परिणाम विवाहानंतरही होत राहतो. काही ख्रिस्ती परंपरांमध्ये असा विश्वास आढळतो की शत्रू एखाद्या कुटुंबावर प्रभाव टाकण्यासाठी त्या घराण्यात मजबूत आत्मिक पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणाशी लग्न करता तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात आधीपासून असलेल्या संघर्षांचाही तुम्हाला सामना करावा लागू शकतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमचा होणारा जोडीदार यांनी लग्नापूर्वी एकत्र प्रार्थना करणं, देवाचं मार्गदर्शन घेणं, एकमेकांच्या कुटुंबातील इतिहास, स्वभाव, सवय आणि आत्मिक जीवनात समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण विवाहानंतर तुम्ही दोघेही एकमेकांच्या जीवनातील आणि कुटुंबातील संघर्षांमध्ये सहभागी होता. म्हणून तुमच्या दोघांनीही आपल्या पार्श्वभूमीतील आत्मिक, भावनिक आणि कौटुंबिक समस्यांबद्दल देवाकडे प्रार्थना करून त्याचं मार्गदर्शन आणि आरोग्य मागणं आवश्यक आहे. बायबलमध्येही एक अशी विलक्षण घटना आहे जी लोकांच्या लक्षात न येणाऱ्या आत्मिक उदाहरणांविषयी महत्त्वाची शिकवण देते. मार्क 12:18-27 मध्ये आपण एका प्रश्नाबद्दल वाचतो जो काही धार्मिक पुढाऱ्यांनी येशूला विचारला. ते म्हणतात, मग सदुकी त्याच्याकडे आले. ते पुनरुत्थान नाही असं म्हणत असत. त्यांनी त्याला विचारलं, गुरुजी, मोशेने आम्हाला लिहून दिलं आहे की जर एखादा मनुष्य मेला आणि त्याची पत्नी निपुत्रिक राहिली तर त्याच्या भावाने तिच्याशी विवाह करून आपल्या भावासाठी वंश निर्माण करावा.
आता 7 भाऊ होते. पहिल्याने लग्न केलं, पण तो निपुत्रिक मरण पावला. मग दुसऱ्याने तिच्याशी विवाह केला, पण तोही निपुत्रिक मरण पावला. तिसऱ्याचंही तसंच झालं. अशा प्रकारे त्या 7ही जणांनी तिच्याशी विवाह केला, पण कोणालाही मूल झालं नाही. शेवटी ती स्त्रीही मरण पावली. मग पुनरुत्थानात ती कोणाची पत्नी असेल? कारण त्या 7ही जणांनी तिच्याशी विवाह केला होता. त्यांचा प्रश्न पुनरुत्थानानंतर ती कोणाची पत्नी असेल यावर केंद्रित होता. पण त्यांनी सांगितलेल्या प्रसंगाकडे नीट लक्ष द्या. त्या स्त्रीशी विवाह करणारा प्रत्येक पुरुष मरण पावला. एक स्त्री, 7 पती आणि 7ही मृत. सदुकींनी हा प्रश्न केवळ धार्मिक कोड म्हणून विचारला होता, पण न कळत त्यांनी असा प्रसंग मांडला ज्यातून काही लोकांना जीवनात वारंवार दिसणाऱ्या आत्मिक उदाहरणांविषयी विचार करता येतो, जिथे नात्यानंतर नात्यात विनाशाची पुनरावृत्ती होत असल्यासारखं दिसतं. येशूने या पुनरावृत्तीवर भाष्य केलं नाही, कारण तो त्यांच्या पुनरुत्थानाविषयीच्या प्रश्नाचं उत्तर देत होता. तरी त्यांनी मांडलेला प्रसंग अनेकांना असा विचार करायला लावतो की काही समस्या किंवा संघर्ष एखाद्या व्यक्तीच्या जीवनात वारंवार का दिसतात. काही लोकांचा असा विश्वास असतो की काही व्यक्तींच्या जीवनात न सुटलेले आत्मिक संघर्ष असू शकतात. तुमच्या स्वतःच्या नातेसंबंधाच्या इतिहासाकडे पहा. तुम्हाला काही गोष्टी वारंवार घडताना दिसतात का? कदाचित प्रत्येक नातं सारख्याच प्रकारे तुटत असेल, किंवा नातं सुरू झाल्यानंतर सतत आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा इतर संघर्षही दिसत असतील. कदाचित प्रत्येक वेळी तुम्ही त्याच प्रकारच्या विनाशकारी स्वभावाच्या व्यक्तीकडे आकर्षित होत असाल. अशा पुनरावृत्ती होणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांचा विचार प्रार्थनेत आणि शहाणपणाने करणं आवश्यक आहे. म्हणूनच लग्नापूर्वी प्रार्थना करणं ही केवळ एक पर्यायी गोष्ट नाही, तर देवाचं मार्गदर्शन आणि त्याची इच्छा जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. येशूने मार्क 3:27 मध्ये म्हटलं आहे, बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. तसेच मत्ते 12:29 मध्येही तो म्हणतो, अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीज वस्तू कोणाला लुटून येता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटेल. लक्ष द्या, येशू स्पष्टपणे सांगत होता की बलवान मनुष्याला आधी बांधल्याशिवाय त्याच्या घरात प्रवेश करून त्याची मालमत्ता घेता येत नाही. काही ख्रिस्ती याचा विवाहाच्या संदर्भात असा अर्थ लावतात की जर तुम्ही अशा व्यक्तीशी विवाह करत असाल जिच्या कुटुंबात अनेक आत्मिक समस्या होत्या, तर त्या कुटुंबासाठी प्रार्थना करणं आणि देवाकडे संरक्षण व स्वातंत्र्यासाठी विनंती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आता त्या कुटुंबातील जुन्या समस्या किंवा चुकीचे प्रभाव तुमच्या नवीन कुटुंबावरही परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुमचा जोडीदार अशा कुटुंबातून आला असेल जिथे मूर्तीपूजा, व्यभिचार, तुटलेली नाती किंवा इतर विनाशकारी गोष्टींचा इतिहास असेल, तर त्या वातावरणाचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरही होऊ शकतो. जर त्या गोष्टींकडे बुद्धीने आणि प्रार्थनेने लक्ष दिलं नाही, किंवा समजा तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या घटस्फोट किंवा वारंवार नातेसंबंध तुटण्याचा इतिहास असेल, म्हणजे हे चक्र असेल, आणि तुम्ही दोघं मिळून या विषयावर मनापासून प्रार्थना करत नाही, तर त्याच प्रकारच्या संघर्षाचा सामना तुमच्या वैवाहिक जीवनातही होऊ शकतो. जर तुमचा जोडीदार अशा कुटुंबातून आला असेल जिथे अनेक पत्नींसोबत वैवाहिक जीवन, विवाहबाह्य संबंध किंवा वैवाहिक विश्वासघाताची परंपरा होती, तर अशाच प्रकारच्या प्रलोभनांचा किंवा संघर्षांचा प्रभाव तुमच्या नात्यावरही पडू शकतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात असता आणि विवाहाचा विचार करत असता, तेव्हा तुमच्या होणाऱ्या जोडीदाराच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचा उद्देश त्यांचा न्याय करणं नसून कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करावी हे समजून घेणं हा आहे. त्यांच्या कुटुंबात रागाची समस्या आहे का? गंभीर आजारांचा इतिहास आहे का? घटस्फोटाचं प्रमाण आहे का? असे प्रश्न तुम्हाला योग्य प्रकारे प्रार्थना करण्यास मदत करू शकतात. तुम्ही दोघांनीही उपवास आणि प्रार्थनेद्वारे स्वतःला आत्मिकदृष्ट्या तयार करावं आणि आपल्या कुटुंबातील चुकीच्या पद्धती, जखमा किंवा संघर्ष देवासमोर आणावेत. कारण काही वेळा कौटुंबिक पार्श्वभूमी भविष्यातील वैवाहिक जीवनाच्या स्थिरतेवर प्रभाव टाकू शकते. जर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या बालपणात दिसलेल्या त्याच समस्या पुन्हा तुमच्या वैवाहिक जीवनात दिसू शकतात. म्हणूनच विवाहापूर्वीची प्रार्थना अनेक महत्त्वाच्या उद्देशांसाठी आवश्यक ठरते. पहिलं म्हणजे प्रार्थना तुम्हाला अशा गोष्टी ओळखायला मदत करते ज्या कदाचित तुमच्या लक्षात आल्या नसत्या. योहान 16:13 मध्ये येशूने पवित्र आत्म्याला सत्याचा आत्मा म्हटला आहे आणि तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करील असंही सांगितलं आहे. यामध्ये तुम्ही ज्याच्याशी विवाह करण्याचा विचार करत आहात त्या व्यक्तीविषयीचं सत्यही समाविष्ट आहे. दुसरं म्हणजे प्रार्थना आत्मिक संरक्षण निर्माण करतं.
नीतिसूत्रे 18:10 म्हणते, परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो. जेव्हा तुम्ही तुमचं नातं प्रार्थनेत देवाच्या स्वाधीन करता तेव्हा तुम्ही ते त्याच्या संरक्षणाखाली ठेवता. तिसरं म्हणजे प्रार्थना नकारात्मक प्रवृत्ती तुमच्या नात्यात मूळ धरण्याआधीच त्यांच्याशी सामना करण्यास मदत करते. यशाया 10:27 म्हणते, त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याची जुनी घेईल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. येथे अभिषेक या शब्दासाठी वापरलेला हिब्रू शब्द म्हणजे शेमेन, ज्याचा अर्थ अभिषेकासाठी वापरलं जाणारं तेल असा होतो. प्रार्थना देवाच्या त्या अभिषेकासाठी दार उघडते जो जू आणि बंधन मोडतो. आता कदाचित कोणी म्हणेल ते नवीन जन्मलेले ख्रिस्ती आहेत, मग त्यांच्यावर याचा परिणाम कसा होईल? हे खरं आहे की नवीन जन्म घेतलेला ख्रिस्ती म्हणून आपण ख्रिस्तामध्ये नवी झालो आहोत, पण ख्रिस्तामधील आपली नवी ओळख आपल्यासमोर असलेले आत्मिक युद्ध नाहीसे करत नाही. उलट ती तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा इतिहास नव्याने घडवण्याच्या अधिक चांगल्या स्थानावर उभी करते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नवीन जन्म घेतल्यामुळे शत्रू तुमच्यावर हल्ला करणं थांबवेल. नवीन जन्म घेणं म्हणजे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक चुकीची प्रवृत्ती किंवा समस्या आपोआप नाहीशी होते असा अर्थ नाही. लक्षात ठेवा, कुटुंबात चालत आलेल्या वाईट प्रभावांशी संघर्ष सहज संपत नाही. म्हणूनच आता तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन जीवन प्राप्त केलं असल्यामुळे तुम्ही तुमच्या घराचे आत्मिक नेतृत्व स्वीकारून तुमच्या कुटुंबाचा इतिहास नव्याने घडवण्याची जबाबदारी घ्यावी. याच कारणामुळे प्रेषित पौलाने 1 करिंथ 7 मध्ये विश्वासणाऱ्याशी विवाह करण्याची शिफारस केली आहे. तसेच 2 करिंथ 6:14 मध्ये अविश्वासणाऱ्यांबरोबर असमान जू न ओढण्याचा इशारा दिला आहे. कारण जेव्हा तुम्ही एका विश्वासणाऱ्याशी विवाह करता तेव्हा तुम्ही दोघे मिळून खडकासारख्या मजबूत पायावर तुमचं कुटुंब उभारण्यासाठी अधिक योग्य स्थितीत असता आणि स्वच्छ पायावर नवीन सुरुवात करू शकता. येशूने वधस्तंभावर तुमच्यासाठी सामर्थ्य आणि अधिकार मिळवून दिला, जेणेकरून तुम्ही साप आणि विंचवावर तुडवू शकाल. त्याने ते स्वतःच तुडवलं नाही, तर तो अधिकार तुम्हाला वापरण्यासाठी दिला. तुम्ही जणू शस्त्रांनी सज्ज असलेल्या पोलीस अधिकाऱ्यासारखे आहात. ती शस्त्र वापरण्याची जबाबदारी तुमची आहे. पोलीस अधिकारी असल्यामुळे गुन्हेगारांचे हल्ले आपोआप थांबत नाहीत, पण त्याच्याकडे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक साधनं असतात. त्याचप्रमाणे ख्रिस्तामधील तुमची ओळख तुम्हाला आत्मिक युद्धासाठी सक्षम करते. आता काही जण विचारतील, ख्रिस्तात आल्यावर हे सर्व शाप आपोआप तुटत नाहीत का? ख्रिस्तामधील तारण आपल्याला या सर्व शक्तींवर अधिकार देतं, पण तो अधिकार आपण वापरला पाहिजे. एफिस 6:12 मध्ये पौल सांगतो, कारण आपले झगडणे रक्त मांसांबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. येथे युद्ध या शब्दासाठी वापरलेला ग्रीक शब्द पाले आहे, ज्याचा अर्थ प्रत्यक्ष हातोहात होणारा संघर्ष असा होतो. हा निष्क्रिय राहण्याचा विषय नाही. ख्रिस्ताने तुमच्यासाठी विकत घेतलेल्या स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही आत्मिक युद्धात सक्रियपणे उभं राहिलं पाहिजे. येशूने तुम्हाला तारण दिलं तेव्हा त्याने आत्मिक युद्ध संपवलं नाही, तर त्या युद्धासाठी तुम्हाला तयार केलं. लूक 10:19 मध्ये तो म्हणतो, पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. इथे अधिकार या शब्दासाठी वापरलेला ग्रीक शब्द एक्सुसिया आहे, ज्याचा अर्थ सोपवलेला अधिकार किंवा कार्यक्षेत्र असा होतो. ख्रिस्ताची अपेक्षा आहे की तुम्ही हा अधिकार वापराल, युद्धाकडे दुर्लक्ष करणार नाही. याचा असा विचार करा, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याकडे शस्त्र आणि अधिकार असतात, पण तरीही त्याला गुन्हेगारांचा सक्रियपणे सामना करावा लागतो. त्याचं बॅज गुन्हेगारी आपोआप नाहीशी करत नाही, तर त्याला तिचा सामना करण्याचा अधिकार देतं. त्याचप्रमाणे ख्रिस्तामधील तुमची ओळख तुमच्या कुटुंबावरील आत्मिक हल्ले आपोआप थांबवत नाही, पण त्यांवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला सक्षम करते. जेव्हा तुम्ही एका समर्पित विश्वासणाऱ्याशी विवाह करता तेव्हा तुम्ही दोघेही एकाच आत्मिक पायावर उभे राहून कुटुंबातील समस्यांचा एकत्रितपणे सामना करू शकता. पण जर एका जोडीदारामध्ये आत्मिक समज किंवा समर्पण नसेल तर हा संघर्ष अधिक कठीण होऊ शकतो. जर तुम्ही दोघे एकमेकांवर खरोखर प्रेम करत असाल तर विवाहापूर्वी एकमेकांसाठी एकत्र येऊन प्रार्थना करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल. स्तोत्र 127:1 म्हणतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे. त्यामुळे ज्या कुटुंबाचा पाया योग्य प्रकारे घातलेला नसतो त्या कुटुंबात अनेक समस्या पिढ्यानपिढ्या दिसून येऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही विवाह करू नये, पण विवाहापूर्वी अशा गोष्टी प्रार्थनेत देवासमोर आणणं बुद्धीची गोष्ट ठरते. आपला जन्म कुठल्या परिस्थितीत किंवा कुठल्या कुटुंबात झाला हे आपण बदलू शकत नाही, पण येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने आणि प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या प्रत्येक बळकट बंधनाविरुद्ध उभे राहू शकता.
मात्र त्यासाठी आधी त्या गोष्टी ओळखणं आवश्यक आहे. यशया 58:12 देव म्हणतो, तुझ्यापासून येणारे लोक जुन्या पडलेल्या जागा पुन्हा उभारतील. तू अनेक पिढ्यांचे पाय उभे करशील आणि तुला भगदाड बुजवणारा व राहण्यायोग्य वाटा पुन्हा उभा करणारा असे म्हणतील. आता विवाहापूर्वी कुटुंबाशी संबंधित समस्या प्रार्थनेत कशा हाताळाव्यात यासाठी काही व्यावहारिक पावलं पाहूया. पहिलं, तुम्ही जोडीदारांनी कुटुंबाच्या पार्श्वभूमीसाठी विशेष उपवास आणि प्रार्थनेचा काळ ठेवावा. पवित्र आत्म्याला विनंती करा की कोणते चुकीचे वारंवार दिसणारे चक्र किंवा आत्मिक बंधन आहेत जे तो दाखवतो. योहान 16:13 वचन आहे की सत्याचा आत्मा आल्यावर तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करेल. आपल्या कुटुंबाबद्दल विशिष्ट समज आणि प्रकटीकरण मागा आणि पवित्र आत्म्याला विचारा की कोणत्या गोष्टींसाठी विशेष मध्यस्थी करावी. दुसरं, तुमच्या जोडीदाराशी त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासाबद्दल प्रामाणिकपणे बोला. कोणावर दोषारोप न करता किंवा न्याय न करता तुम्हाला दिलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करा. उद्देश दोष शोधणं नाही, तर कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करायची आहे हे समजून घेणं आहे. तुमच्या होणाऱ्या जोडीदाराशी आणि विश्वासू कुटुंबियाशी बोलून त्यांच्या कुटुंबाचा आत्मिक इतिहास जाणून घ्या. जर काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असेल तर नम्रतेने आणि बुद्धीने त्याबद्दल चर्चा करा. आरोप करू नका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्ष ख्रिस्ताच्या तारणावर आणि त्याच्या कार्यावर केंद्रित ठेवा. तिसरं, आत्मिकदृष्ट्या परिपक्व पालकांचा सल्ला घ्या. नीतिसूत्रे 11:14 म्हणते, सल्ल्याचा अभाव असेल तर लोक पडतात, पण अनेक सल्लागारांमध्ये सुरक्षितता असते. अनुभवी पास्टर किंवा आत्मिक मार्गदर्शक कधीकधी अशा गोष्टी ओळखू शकतात ज्या तुमच्या लक्षात येत नाहीत. चौथं, तुम्हाला ज्या गोष्टीच्या प्रवृत्ती किंवा बंधनाची जाणीव झाली आहे त्या देवासमोर आणा आणि ख्रिस्ताने दिलेल्या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवा. गलती 3:13 सांगतो, ख्रिस्ताने आपल्यासाठी शाप घेऊन आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केलं. येथे मुक्त केलं या शब्दासाठी वापरलेला ग्रीक शब्द एक्झोगेराझो आहे, ज्याचा अर्थ विकत घेऊन मुक्त करणं असा होतो. ख्रिस्ताने आपल्या लोकांसाठी स्वातंत्र्य मिळवलं आहे. पाचवं, तुमच्या जीवनात आत्मिक स्वच्छता करा. शत्रूला प्रवेश देऊ शकतील अशा वस्तू, नाती किंवा सवयींपासून दूर व्हा. परिशित 19:18-19 आपण वाचतो की अनेक नवीन विश्वासणाऱ्यांनी आपली पापं कबूल केली आणि जादूटोण्याशी संबंधित पुस्तकं सर्वांसमोर आणून जाळली. सहावं, तुमच्या भविष्यातील विवाहासाठी आणि मुलांसाठी संरक्षणाची प्रार्थना करा. तुमच्या नवीन कुटुंबाभोवती देवाच्या संरक्षणाची विनंती करा. यशया 54:17 घोषित करतं, तुझ्या विरुद्ध तयार केलेलं कोणतंही शस्त्र सफल होणार नाही आणि न्यायात तुझ्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक जिभेला तू दोषी ठरवशील. हा परमेश्वराच्या सेवकांचा वारसा आहे. सातवं, तुमच्या कुटुंबावर देवाचे आशीर्वाद आणि त्याची इच्छा विश्वासाने घोषित करा. योब 22 म्हणतं, तू एखादी गोष्ट ठरवशील आणि ती तुझ्यासाठी स्थिर होईल. तुमच्या भविष्यातील कुटुंबावर देवाने ठेवलेले आशीर्वाद विश्वासाने बोलत राहा. आणि या संदेशाद्वारे जर तुम्हाला तुमच्या लग्नासंबंधी मदत मिळाली असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, व्हिडिओला लाईक केल्याने लाखो लोक वाचू शकतात, म्हणून लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. पुन्हा भेटूया. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.